मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि कालच ज्या काही संभाव्य लढती होणार आहेत त्याचं चित्र आहे ते स्पष्ट झालेलं आहे। पक्षांकडून ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांची नावं देखील आता स्पष्ट झालेली आहेत आणि त्यानंतर आता या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामध्ये इच्छुकांची नाराजी आहे ती स्पष्टपणे आपल्याला दिसताना बघायला मिळते। आपण जर पाहिलं तर शिये आणि परिसरामध्ये अशा पद्धतीचे बॅनर हे लावण्यात आलेले आहेत। उमेदवारी डावललेल्या इच्छुकांकडून अशा पद्धतीची ही बॅनरबाजी करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते, ज्यावर निष्ठेचा लिलाव झाला, सामान्यांचा विश्वास तुटला। घामापेक्षा आज पुन्हा पैसाच मोठा ठरला अशा आशयाचे बॅनर आहेत ते लावलेले आहेत आणि साहेब आमचं काय चुकलं असा प्रश्न देखील नेत्यांना या सगळ्या व्यंगचित्राच्या माध्यमातून आणि बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुकांची संख्या मोठी होती आणि ही सगळ्या उमेदवारी देताना नेत्यांना देखील मोठी कसरत आहे ती करावी लागलेली आहे आणि त्यामुळं एकूणच आपण बघतोय बाहेरून आलेले पैसेवाले आणि त्याच्या खाली दाबले गेलेला हा एकनिष्ठ असा एक सूचक बॅनर आहे तो या सगळ्या भागामध्ये लागल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळं याचा कितपत फटका आता सगळ्या नेत्यांना बसणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जे काही इच्छुक होते पक्षांकडून त्यांना उमेदवारी डावलल्यानंतर त्यांनी आपलीच नाराजी जी आहे ते अशा पद्धतीनं स्पष्टपणे या ठिकाणी दाखवल्याचं बघायला मिळते। पूर्ण शिये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत ज्या बॅनरने आता लक्ष वेधून घेतल्याचं देखील बघायला मिळते। आपल्यासोबत शिये गावातील हे सगळे नागरिक आहेत ज्या गावामध्ये एक अनोखा बोर्ड लागल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते। काय नेमकी ग्रामस्थांचं भावना आहेत, काय नक्की त्यांचं म्हणणं आहे आपण बघूया। काय सांगाल तुमच्या गावामध्ये अशा पद्धतीचा एक बॅनर लागलेला ज्याची चर्चा जिल्हाभरामध्ये दिसते, काय भावना? या ठिकाणी जो आता बोर्ड जो लागलेला आहे हा रात्री अचानक बोर्ड लागला आणि ह्या बोर्डाची प्रतिक्रिया ही बोलकी आहे, कारण वस्तुस्थिती ही सगळीकडे जर बघितलं सगळ्या प्रक्रियेमध्ये तर एकच दिसून येते की बरेच जे सच्चे कार्यकर्ते असतात किंवा जे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते असतात त्यांना कधीही कोणत्याही प्रकारची संधी ह्या नेत्यांच्याकडून दिली जात नाही आणि त्याची जी प्रतिक्रिया उमटली जाते ती अशा पद्धतीने बोर्डाच्या माध्यमातून उमटली जाते। या ठिकाणी आपल्या या मतदारसंघामध्ये भाजपचे पण प्रचंड कार्यकर्ते होते, शिवसेनेचे होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण होते, पण प्रमुख कार्यकर्त्यापैकी कुठल्याही ह्याला पक्षानं त्यांना उमेदवारी दिलीच नाही। हे बाहेरून जे आलेले आहेत की ज्यांना कुठल्या पक्षात आहे हेच माहिती नव्हतं ते उमेदवार या ठिकाणी लादण्याचा प्रयत्न पक्षाने केलेला आहे। त्यामुळं ह्या प्रतिक्रिया ह्या बोलक्या आहेत आणि या प्रतिक्रियेचा जी काय हे उठणार आहे आता या बोर्डावर लिहिलं आहे की पैसा झाला मोठा आणि बाहेरून आलेला पैसेवाल्याला पैसा झाला, पण माझा याच्यावरती असं मत आहे मताचा पाऊस आला मोठा आणि पैसा झाला खोटा अशी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। काय वाटते तुम्हाला एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून कुठेतरी पैसा ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये केंद्रस्थानी येताना दिसतोय? एकूणच जे परिस्थिती बघितली आता तसा जर हिशोब केला तर निष्ठावंताचा विषयच इथे राहिलेला नाही कुठंच, म्हणजे वरल्यापासून खाल्ल्यापर्यंत सगळ्या राजकारणाचा हाच विषय झाला आहे की निष्ठावंत हे आता मागच पडलेले आहेत आणि जे काय उदाहरणार्थ हे बोर्ड जे कोणी लावलेलं असेल त्यांनी जे सांगितलेलं आहे ते अगदी बरोबर आहे असा विषय। तुम्ही काय सांगाल, लोक हे सगळं मान्य करतील का ज्या पद्धतीने या सगळ्या उमेदवारी दिलेल्या आहेत? लोकांनी काय केलं पाहिजे मग आता असं वाटतं? एवढ्या सगळ्या या प्रक्रियेमध्ये एकनिष्ठ जर मतदार व्यवस्थित एकनिष्ठपणाने जर राहिलेत तर हे जे पोस्टर लावले हे पूर्णपणे ह्या म्हणजे बोलण्याला पूर्णपणे एक वाव मिळेल यात काही शंका नाही। खरं तर जिल्हाभर जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणायचं? प्राथमिक उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद पण असं झालेलं आहे आणि पंचायत समितीच्या बाबतीत पण असं झालेलं आहे। जी एकनिष्ठ आहेत त्यांना न देता उडपा उमेदवार असाही प्रतिक्रिया या पोस्टरमधून उठत आहे।
पहिला आपण कशा पद्धतीनं शेगावातील या ग्रामीण भागातील नागरिकांची किंवा ग्रामस्थांची ही प्रतिक्रिया आहे. खरं तर सगळ्याच पक्षांनी आपला जो काही पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे त्याला उमेदवारी न देता बाहेरून जे काही उमेदवार अचानकपणे आले त्यांचं इलेक्टिव्ह मेरिट बघितलं गेलं आणि त्यांना उमेदवारी दिली गेली आणि त्यामुळंच कुठेतरी एकनिष्ठ कार्यकर्ता या निवडणुकीमध्ये सुद्धा बाजूला पडलेला आहे का अशा पद्धतीचा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित राहिला आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.